धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नसल्याचं समोर आलंय। मुंडे दोषी नसतील तर राजीनाम्याचा प्रश्नच नाही, शहानी ही भूमिका स्पष्ट केलेली होती। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील कोणत्याही नेत्याचा दबाव नव्हता अशीही माहिती समोर येते आहे। जनभावनेचा आदर करून हा राजीनामा घेतलेला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता दिसते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध नसल्याचं समोर आलेलं आहे। मुंडे दोषी नसतील तर राजीनाम्याचा प्रश्न नाही अशी स्पष्ट भूमिका शहानी याआधी मांडलेली होती। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत। अंजली ताई, महत्त्वाची अपडेट ही खरं तर म्हणावी लागेल। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध नसल्याचं समोर आलेलं आहे। तुम्ही खरं तर याआधी सुद्धा आरोप केलेले होते याच प्रकरणासंदर्भात आणि आता त्यामुळे धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते, तुमची प्रतिक्रिया? नाही, ही बातमी आली कुठून मला तेच कळत नाहीये। संतोष देशमुख प्रकरणात त्यांचा संबंध नाहीये ही बातमी कुठून आली? काल संध्याकाळी, काल दिवसभर आपण बघितलं अजित पवार बीडमध्ये होते आणि बीडमध्ये त्यांनी कम्प्लिटली धनंजय मुंडेंना साईडलाईन केलं। ते तिथे उपस्थित नव्हते। एवढंच नाही तर त्यांच्याबद्दल जे ते भाषणात बोलले तर दोनदा ते एकदा असं म्हणाले की तुमचा बाप कोणी असो मग तरी तुमच्यावर कारवाई होणार, तुमचे आका असाल, तुम्ही बाका असाल तरी तुमच्यावर कारवाई होणार। आणि त्यानंतर त्यांनी राजाभाऊ मुंडे नावाच्या व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पक्षात घेतलं, जे खरं तर पंकजा मुंडेचे जवळचे होते। पण धनंजय मुंडेला लांब केल्यानंतर वंजारी समाजाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणजे त्यांचा आपल्याबरोबर सहकार्य राहावं म्हणून अजित पवारांनी काल हे जे केलंय त्याच्यावरनं यांचं अस्तित्व संपलंय। म्हणून आज सकाळपासून मी हे बघते 7 वाजल्यापासून सगळ्या चॅनलवर ही बातमी चालली आहे, पण ते ऍब्सोल्युटली पेरलेली बातमी आहे आणि ती धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडनं पेरली गेली असं माझं स्पष्ट मत आहे। नक्कीच नक्कीच अंजलीताई, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।